मीरा थांब जरा. करू सुरू? नमो नमः. मी वैद्य मेघना बाकरे, ग्राममंगल आणि अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान यांनी आयोजित केलेल्या वैद्य आपुल्या घरी या कार्यक्रमामध्ये किंवा उपक्रमामध्ये मी हे सर्वप्रथम पहिले सत्र आजचे सुरू होत आहे. याच्यामध्ये माझा विषय आहे माझे आरोग्य. ऍक्च्युली हे सत्र अनंत आयुर्वेद बद्दलची माहिती मी या व्याख्यानामध्येच देईन मध्येच. हे ऍक्च्युली हा विषय घेण्याचं कारण असं की आम्हाला असं वाटतं सर्व वैद्यांना की आरोग्याच्या या विषयाच्या द्वारे आम्हाला तुमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचता यावं. आणि हा विषय अनेक वर्ष आमच्या मनामध्ये होता आणि त्यामुळे हे करोनाच्या निमित्ताने आपण आता या विषयावर आलेलो आहोत आणि हा विषय तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचावा आणि त्याद्वारे आरोग्याचं महत्त्व सगळ्यांना कळावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आता माझा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना असा प्रश्न आहे की या करोनाचा जो लॉकडाऊन झाला त्याच्यामध्ये आपण सगळेजण काय काय शिकलो? प्रत्येक जण काही ना काहीतरी शिकलं असेल. कोणी आपले छंद जोपासायला शिकलं असेल, कोणी वेगवेगळ्या रेसिपीज करायला शिकलं असेल, तर कोणी इतर काही गोष्टी शिकल्या असतील, कोणी भरतकाम, विणकाम अशा अनेक गोष्टी करायला शिकल्या असतील. माझं असं म्हणणं आहे की मी या लॉकडाऊन मध्ये शिकले आरोग्य टिकवायला. आरोग्य म्हणजे काय हे मी शिकले आणि ते आरोग्य कसं टिकवायचं हे शिकले. आपण थोडासा काल्पनिक विचार करूया की या जगात जर सगळेजण स्वस्थ असते, कोणालाच जर काहीही प्रॉब्लेम नसता, कोणाला कुठलाही रोगच नसता, ही म्हणजे या अशा प्रकारचे आयुष्य हे फक्त सत्ययुगात होते असं म्हटलेलं आहे कुठेतरी. पण जर असं आयुष्य आपलं सगळ्यांचं असतं तर आज जो करोनाचा विषय निघाला किंवा करोनाबद्दल इतकी भीती सगळ्यांच्या मनात निर्माण झाली आणि जी 4 महिने टिकून राहिली ती भीती राहिली असती का? पटतंय का हे सगळं तुम्हाला? तर ही भीती जी राहिली ती या आरोग्याच्या समस्यांमुळेच राहिलेली आहे. त्यामुळे या आरोग्यावरच आपल्याला सध्या चर्चा करायची आहे. म्हणून हा खास विषय आम्ही निवडलेला आहे, माझे आरोग्य. आता हा सगळा खटाटोप कशासाठी? तुम्ही सगळेजण पालक आहात, शिक्षक आहात, कोणी पालक आहे, कोणी शिक्षक आहे. कशासाठी हा प्रपंच एवढा मोठा की म्हणजे कोणीतरी येऊन तुम्हाला शिकवतंय, काहीतरी आरोग्याविषयी सांगतंय? काही गरज नाहीये ना. सगळ्यांना आपापलं आरोग्य कसं ठेवायचं हे बऱ्यापैकी माहीत असतं. तर हे कशासाठी? आणि नाहीतर नसेल तर डॉक्टर असतातच आपल्याला तपासायला किंवा आपले रोग बरे करायला. तर हे कशासाठी? तर यासाठी की करोनासारखे जर आजार पुढे परत निर्माण होत असतील तर आपल्याला आपल्या पुढच्या पिढीला सुदृढ बनवायला पाहिजे, त्यांच्यामध्ये व्याधिक्षमत्व निर्माण करायला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी आधी आपण स्वतः म्हणजे पालक काय किंवा शिक्षक यांना आरोग्याचं महत्व आधी पटलं पाहिजे आणि ते पटणं आवश्यक आहे. तरच आपण ते मुलांपर्यंत पोहोचवू शकू. आणि म्हणूनच ग्राममंगल आणि अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान यांनी मिळून हा उपक्रम चालू केला. याबद्दल ग्राममंगल बद्दलची माहिती बरीचशी ग्राममंगलच्या सर्व सदस्यांना आहेच आहे. अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान विषयी मी थोडंसं सांगते की डिसेंबर 2018 मध्ये आम्ही काही वैद्यांनी मिळून आणि माझ्या घरच्या काही लोकांनी मिळून अनंत आयुर्वेद प्रतिष्ठान माझ्या सासऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही सुरू केली. याच्यामध्ये आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाच्या संहिता ग्रंथांचं शिक्षण दिलं जातं. त्यांच्यासाठी व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात, चर्चासत्र आयोजित केल्या जातात, विविध सभा घेतल्या जातात आणि हे आयुर्वेदाचं ज्ञान जे संस्कृत भाषेमध्ये आहे संपूर्णतः
त्या ग्रंथांचं ज्ञान मुलांपर्यंत पोहोचवलं जातं. त्या ग्रंथांचे अर्थ समजून घेऊन ते मुलांपर्यंत पोहोचवणं हे काम आम्ही करतो. याच्या जोडीलाच आम्ही आयना येथे म्हणजे ग्राममंगलची जी मुक्त शाळा आहे तिथे आम्ही काही उपक्रम घेतो. त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालक यांची तपासणी आम्ही मागच्या वर्षी केली आणि त्यांच्याद्वारे काही संशोधन प्रकल्प उभं करण्याचं काम आमचं चालू आहे. तर या सगळ्या गोष्टीतून आम्हाला पुढे जाऊन आता त्याच्या जोडीलाच आमचा हा अजून एक उपक्रम म्हणजे वैद्य आपुल्या घरी. या वैद्य आपुल्या घरी या उपक्रमामार्फत आम्ही सगळे वैद्य तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आमच्याकडे असलेलं आयुर्वेदाचं ज्ञान ज्याची आता सध्या गरज आहे, संपूर्ण जगालाच गरज आहे असं आम्हाला वाटतं, तर ते ज्ञान आम्ही तुमच्यापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि ग्राममंगल ही संस्था आम्हाला आमच्या मदतीला आल्यामुळे आम्हाला हे ज्ञान पुढच्या पिढीपर्यंत म्हणजेच पाल्यांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. म्हणून या व्याख्यानमालेला आम्ही सुरुवात करत आहोत. तर आपण माझ्या विषयाला पुढे जाऊयात. माझ्या विषयामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा मांडणार आहे करोनाविषयी, जो आत्ताचा लेटेस्ट विषय आहे त्याच्याविषयीच आपण बघूया पहिल्यांदा. तर करोनाचे परिणाम काय काय झाले, करोनाचे परिणाम संपूर्ण जगामध्ये हे करोनाचे परिणाम आपल्याला दिसून आले. सगळ्यात पहिल्यांदा काय झालं की लॉकडाऊन झालं. लॉकडाऊन झाल्या लोकांनी काय केलं, ही लोकांची मानसिकता बघा कशी आहे की लॉकडाऊन झाल्या प्रत्येकाला असं वाटलं की माझ्या घरात सगळं सामान भरलेलं असलं पाहिजे, 15 दिवस पुढे लॉकडाऊन आहे तर मी आधी सामान घेऊन येणार सगळं. म्हणून लोकांनी भराभरा सामान घ्यायला सुरुवात झाली आणि त्याच काळामध्ये करोनाचा प्रसार जास्त होण्यास सुरुवात झाली, कारण त्या काळात लोक जास्त जवळ आली. म्हणजे हे सामान घेण्याच्या निमित्तानं, बाजार करण्याच्या निमित्तानं. पुढे असं झालं की लोकांशी संबंध नकोय आता मला, म्हणजे मी शेजारच्याशी बोलणार नाही आता, मला कुठलाही संबंध ठेवायचा नाही, कारण त्याच्याकडे करोना असेल तर, त्याच्या घरात कोणाला करोना झालं असेल तर. त्यामुळे लोक सगळ्यांपासून दूर राहायला लागले, घराची दारं बंद व्हायला लागली. त्याच्या पुढे असं झालं की ज्या घरांमध्ये खरोखरच खाण्यापिण्याचीही अडचण आहे आणि ज्यांच्या घरामध्ये खरोखरच फक्त रोजंदारीवरचे व्यवसाय चालतात, त्यांच्या घरांमध्ये इतक्या समस्या वाढल्या, त्यांना घराचं अगदी भाडं देण्यापासून ते रेशनचं सामान आणेपर्यंत किंवा मुलांची फी भरेपर्यंतच्या समस्या त्यांच्यामध्ये निर्माण झाल्या. आणि या सगळ्या गोष्टींमुळे एक प्रकारची भीती निर्माण झाली आणि ही भीती पुढे मानसिकता लोकांची बदलत गेली. काहींना नैराश्य उत्पन्न झालं, काहींनी आत्महत्या केल्या आणि अशा अनेक गोष्टी पुढे घडत गेल्या. या 4 महिन्यामध्ये घडल्यात आणि पुढेही घडू शकतात, अशी परिस्थिती उत्पन्न झालेली आहे. माझं असं म्हणणं आहे किंवा माझा तुम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे की किती जणांच्या घरामध्ये अशी भीती निर्माण झाली आणि ही भीती का निर्माण झाली याच्यावर आपण खरोखरच विचार करायला पाहिजे. या भीतीमुळे ज्या आरोग्याच्या समस्या पुढे निर्माण होणार आहेत किंवा झालेल्या आहेत त्या कशा टाळायच्या किंवा त्या पुन्हा उत्पन्न होऊ नये, किंवा ही करोनाची भीती किंवा करोनासारख्या पुढच्या आजारांची भीती पुढे राहू नये, यासाठी आपण काय करायला पाहिजे याचा विचार आपण आता करायला पाहिजे. आता याच बाबत आपण थोडा उलटा विचार करणार आहोत. समजा जर माझं आयुष्य खूप छान असतं आणि मी स्वस्थ असते तर मला ही भीतीच उत्पन्न झाली नसती, बरोबर आहे. खास करून बायकांना फार भीती वाटते की मी जर आजारी पडले तर माझ्या घराचं काय होईल, माझं घर कोण सांभाळेल. आणि त्यामुळे त्या जास्तवरून आरोग्याकडे लक्ष देणाऱ्या असतात बऱ्याचशा घरांमध्ये, पण जर नसल्या तर या समस्या ओढवतातही त्यांच्या घरांमध्ये. जर माझं आरोग्य चांगलं असेल तर मी माझ्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं ठेवू शकते आणि जेव्हा मी माझ्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं ठेवू शकेन तेव्हा मी काहीतरी सामाजिक कार्य करू शकेन किंवा माझा व्यवसाय जो आहे किंवा माझं जे माझी जी सर्व्हिस आहे, नोकरी आहे, ती मी व्यवस्थित पार पाडू शकेन. आणि ज्या घरांमध्ये अशी जबाबदारीची जाणीवच नाही की मी हे सगळं करू शकेन, त्या घरांमध्ये त्या आई वडिलांनाही या समस्या उत्पन्न होतात.
त्यांना या प्रकारची भीती जास्त प्रमाणात वाटते आणि मग ती भीती त्यांच्या मुलांपर्यंतही पोचत जाते. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ज्या घरातली माणसं या भीतीशिवाय राहतात त्या घरातली मुलंही या भीतीशिवाय जीवन जगू शकतात. तर आधी आपल्याला ही भीती घालवायला पाहिजे. ती भीती जेव्हा आपल्याला स्वतःला आरोग्य प्राप्त होईल तेव्हाच ती भीती जाणार आहे. सरकारनी हे जे म्हणजे करोनाची उत्पत्ती झाली आणि करोना सगळीकडे पसरला त्यावेळेला सामान्य जनतेला काही आव्हानं केली होती की सर्वांनी जेव्हा तुम्हाला सर्दी खोकला काही असेल ताप असेल त्यावेळेला सर्दी खोकला असेल खास करून त्यावेळेला तुम्ही तुमच्या तोंडावर काहीतरी रुमाल असला पाहिजे, नॅपकिन असला पाहिजे. त्याच्यानंतर मास्क घातल्याशिवाय बाहेर पडू नका. त्यानंतर की हँडशेक करू नका कोणाशीही, सोशल डिस्टन्सिंग व्यवस्थित पाळा आणि सतत हात धुवा. ते सॅनिटायझरनी धुवा किंवा घरातल्या साबणाने हात धुवा. पण आपण असे वागलो का? सर्वजण असे वागलात का? आपल्या मनाला आपण प्रश्न विचारूया. काही लोक कशी वागली? काही लोक अगदी बिनधास्त होती. अगदी करोनाच्या पहिल्या दिवसापासून ती इतकी बिनधास्त होती की त्यांनी विचार केला नाही मी मास्कही घालणार नाही आणि मी सोशल डिस्टन्सिंगही पाळणार नाही आणि मी लोकांकडे येत जात राहणार आणि मीटिंग घेणार हे करणार. ही लोक बिनधास्त होती. अगदीच जेव्हा येता जाता पोलिसांनी अडवलं त्यावेळेला त्यांनी थोडंफार बंधनं पाळली असतील पण बाकीच्या वेळेला ते बिनधास्त होते. काही लोक कशी होती की खूप काळजी करणारी होती. म्हणजे ती स्वतःचीही काळजी घेत होती, ती स्वतःलाही करोनापासून जपत होती आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून किंवा मास्क घालून इतरांनाही ती करोनापासून जपत होती. आणि पुढची काही लोक होती, तिसऱ्या प्रकारची लोक होती ती त्यांच्या स्वतः मनामध्येच भीती निर्माण झाली होती. करोना म्हणजे काहीतरी महाभयंकर आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यापासून काही वाचू शकत नाही, ही भीती अनेकांना होती. ही भीती कोणाला असू शकते? बहुतांशी याच लोकांना ही भीती असू शकते की ज्यांना सतत आजारी पडण्याची सवय आहे किंवा सतत ज्यांना आजार होत असतात त्यांना ही भीती असू शकते. काहींना न आजारी पडणाऱ्यांनाही ही भीती निर्माण झाली असेल नक्कीच. पण या लोकांनी पुढे जाऊन काय केलं तर ही भीती इतरांच्याही मनात निर्माण केली आणि काही वेळेला अफवाही पसरवल्या. आता सध्या काय झालंय माहितीये की आपलं सगळ्यांचं सध्याचं आयुष्य हे यांच्या हातात आहे, फक्त डॉक्टरांच्या हातात आहे. म्हणजे ज्यांना करोना नाही त्या लोकांनाही करोना होऊ नये याच्यासाठी डॉक्टर जे सांगतात तेच वागायला हवं. जर करोना झाला तरी डॉक्टर जे सांगतात तेच वागायला हवं आणि करोना होऊन जर मृत्यू झाला तरी त्या जी काही बॉडी असेल त्याचीही जी काही विल्हेवाट लावली जाते ती डॉक्टरांतर्फेच लावली जाते. म्हणजेच पूर्ण आयुष्य आपण जगतोय ते यांच्या हातामध्ये जगतोय. मग ते डॉक्टर असो वैद्य असो, मी काही वैद्यांना काही हे करत नाहीये. वैद्यांच्या हातात किंवा डॉक्टरांच्या हातात हे आयुष्य आपलं आहे आणि आपल्याला असंच जगायचंय का? अशाच या हातांमध्येच आपल्याला जगायचं आहे का? मी माझ्या मुलांना एक गोष्ट सांगते नेहमी की एक माकडांची गोष्ट आहे ही. जंगलामध्ये एक जंगल असतं आणि त्या जंगलामध्ये सगळे प्राणी खूप नैसर्गिक जीवन जगत असतात. अगदी कोणाला काही म्हणजे आजार असतात नाही असं नाही, पण निसर्गाने ते आजार बरे होत असतात आणि कोणी काही तक्रार करत नसतं त्याबाबत, त्या आजाराबाबत. आणि त्यामुळे ती लोक अगदी नैसर्गिक जीवन जे प्राणी असतात सगळे ते नैसर्गिक जीवन जगत असतात. आता या जंगलामध्ये एक माकडांची टोळी असते. ती टोळी इकडे तिकडे खूप ठिकाणी फिरत असते. ते काय झाडावरून पळापळ करत असतात त्यामुळे इकडे तिकडे खूप फिरत असतात. त्यातली काही माकडं ही अगदी गावाजवळच्या जंगलापर्यंत पोहोचलेली असतात. त्या जंगलातून त्यांना दिसायला लागतं की अरे या जंगलातून पुढे गेलं की गावाकडे जाण्याचा रस्ता आहे.
तर त्यामुळे ती गावाकडे जातात, काहीतरी उत्सुकता त्यांच्या मनामध्ये काहीतरी उत्सुकता निर्माण होते आणि ती गावाकडे जातात. त्या गावाकडे गेल्यावर त्यांना बऱ्याच गोष्टी दिसतात. तिकडे सगळ्या ठिकाणी ते बाजारपेठेत जातात, कुठे खाऊच्या दुकानांमध्ये जातात, इकडे तिकडे सगळीकडे फिरतात. 2 माकडं जी असतात ती माकडं एका दवाखान्याच्या समोर उभी राहतात आणि रोज तिथे येऊन ती उभी राहून नुसते बघत असतात की काय चाललंय, इथे कोण कोण येतंय. मग त्यांना असं दिसतं काही लोक ही सर्दी खोकला ताप असं काही आजार घेऊन येत आहेत. मग काहींना दिसतं की काही पोटदुखी असं पोट दाबून येत आहेत. हळूहळू त्यांचं ऑब्झर्वेशन सुरू होतं याबाबत. मग त्यांना कळतं की तिथे आतमध्ये कोणीतरी एक बसलंय ना, ते काहीतरी देतात त्यांना आणि मग ही लोक निघून जातात. आणि मग ज्या वेळेला ही लोक बाजारपेठात परत दिसतात तेव्हा त्यांना काही तसे आजार नसतात किंवा काही अशी लक्षणं दिसत नाहीत. म्हणून ही लोक काय करतात, ही दोघं जण काय करतात, पुन्हा आपल्या जंगलामध्ये जेव्हा जातात तेव्हा त्यांना तिथे नेमकं काय झालेलं असतं की एक हत्ती असतो, त्या हत्तीला काहीतरी लाकूड लागतं आणि त्याच्या पायातून भळाभळा रक्त येतं. आता या दोघांनी पाहिलेलं असतं की बँडेज कसं करायचं काय करायचं. ते म्हणतात थांब जरा आम्ही येतो. म्हणून ते पुन्हा गावाकडे जातात आणि त्या डॉक्टराकडून मोठं बँडेजचं बंडल पळवून आणतात आणि या जो हत्ती असतो त्याला बँडेज बांधून देतात. मलमही लावतात, मलमही घेऊन येतात काहीतरी आणि ते लावतात. तो हत्ती एकदम बरा होतो. 2 दिवसामध्ये तो हत्ती बरा होतो एकदम. आता काय होतं की सगळेच जण या माकडांकडे हळूहळू आपलं हे सांगायला जातात की मला बरं नाहीये, मला हे होतंय, मला पोट दुखतंय, मला डोकं दुखतंय असं सांगायला जातात आणि असा हा माकडांचा दवाखाना चालू होतो. म्हणजे इथे जे नैसर्गिक उपचार पूर्वी होत होते ते बंद पडलेले आहेत आता आणि आता जे काही तिकडून औषधं येत आहेत त्याच्यावर या जंगलातले प्राणी हे वागायला लागलेले आहेत. याच्या पुढे जाऊन मी पुढची गोष्ट सांगते मुलांना की असं होऊ नये म्हणून काय करायला हवं. पण ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. पण हे जे आहे आत्ता जे झालेलं आहे ते सगळं आपण नुकसान असं म्हणू शकत नाही आपण. ॲलोपॅथीने आपल्याला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, नाही असं नाही. पण तरी आपलं आयुष्य पूर्णपणे त्यांच्या हातात गेलेलं एवढं मला दिसतंय. आता ॲलोपॅथीची जर तुम्ही व्याख्या पाहिली तर ती अशी आहे की इट इज अ कन्व्हेन्शनल मेडिकल सायन्स. म्हणजे हे मेडिसिनचं सायन्स आहे, औषधांचं शास्त्र आहे. इथे कुठेही आरोग्याचं शास्त्र म्हणून व्याख्या नाहीये. ॲलोपॅथीची व्याख्या आरोग्याचं शास्त्र म्हणून नाही, ही मेडिकल सायन्स आहे. जर त्याची व्याख्या पूर्ण ऐकली तर दे हॅव मेडिसिन्स विच इफेक्ट अपोजिट टू द सिम्पटम्स. म्हणजे लक्षणांच्या विरुद्ध व्याधी प्रत्यनिक चिकित्सा करणारं हे शास्त्र आहे. ज्या व्याधी होतात त्यांची जी काही लक्षणं उत्पन्न होतात तेवढीच कमी करणं हे या शास्त्राचं लक्ष आहे आणि आपण फक्त तेच शास्त्र घेऊन पुढे जातोय. आपण आपलं जे नैसर्गिक जीवन होतं, जे आयुर्वेदानी किंवा आपल्या निसर्गाने आपल्याला दिलं होतं ते विसरून आपण फक्त ॲलोपॅथीचा आधार घेऊन पुढे जातोय. आता मला सांगा की आरोग्य म्हणजे काय. प्रत्येकाने आपल्या मनामध्ये काहीतरी एक व्याख्या. मला खरं तर हे इंटरॅक्टिव्ह घ्यायचं होतं पण बघूया आपण जमतंय का. इथे जे बसलेले आहेत त्यांनी आपल्या चॅटबॉक्सवर लिहिलं तरी चालेल की आयुष्य म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय, त्यांना काय वाटतं आरोग्य म्हणजे. एका शब्दात लिहावं. कोणी लिहू शकेल. ठीक आहे, मी जे व्याख्या सांगते त्या बघा. आरोग्य म्हणजे स्वास्थ्य,
म्हणजे शारीरिक मानसिक स्वस्थता. आरोग्य म्हणजे सुख, शारीरिक आणि मानसिक लेवलला सुख मिळणे, सर्व दुःखांचा नाश होणे म्हणजे आरोग्य. आरोग्य म्हणजे वेदनांचा नाश, पूर्णपणे वेदना नष्ट होणे. आरोग्य म्हणजे निरामय आणि निरोगी आयुष्य. निरामय म्हणजेच निरोगी, असे दीर्घायुष्य म्हणजे आरोग्य. पूर्वी आपल्याकडे असं व्हायचं की घरामध्ये जेव्हा आजी आजोबा असे असायचे तेव्हा आजी पटकन म्हणायची, चुरमुरे खाल्ल्यावर पाणी पिऊ नको हा. किंवा आजोबा म्हणायचे, सारखं सारखं काय तोंडातून ते विचित्र आवाज काढतोस, जरा शांत बस. किंवा सांभाळ करणारी एखादी वृद्ध बाई असेल ती म्हणायची, सतत पाणी पिऊ नको हा, सर्दी होईल. या सूचना कोणासाठी होत्या? आपल्यासाठीच ना. पण ते त्यांचे अनुभव होते. त्यांनी स्वतः 80 70-80 वर्ष काढून घेतलेले ते अनुभव होते. पण सध्या काय झालंय, आपण या अनुभवांकडे दुर्लक्ष करायला लागले. मला काय धाड भरलीये, इतके वर्ष मी चुरमुरे खात आलोय, त्याच्यावर पाणी पित आलोय, काही नाही होत मला. मी असे आवाज किती दिवस काढतोय, आणि आजकाल तर काय विचित्र आवाज काढण्याची फॅशन आहे. मला पुढे वेगळी नोकरी मिळेल, वेगळं काम मिळेल त्या विचित्र आवाज काढून, असे काहीतरी मनामध्ये विचार चालू असतात लोकांचे. किंवा आपल्या स्वतःच्या करिअर बाबत ते असा विचार करत असतात की यातून आपल्याला काहीतरी वेगळं मिळणार आहे. पण त्याच्यामध्ये त्या अवयवाचं होणारं नुकसान याच्याकडे कुठलंही लक्ष नसतं. मग या ज्या आरोग्याच्या व्याख्या सांगितल्या जातात त्या जर आपण अजून पाहिल्या तर अशा सांगितलेल्या गेलेल्या आहेत. सुरुवातीला अगदी जेव्हा आरोग्याविषयी WHO नी व्याख्या मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी अशा प्रकारे प्रयत्न केला. स्वास्थ्य म्हणजे अशी स्थिती ज्याच्यामध्ये शरीर रचना, शरीरक्रिया आणि तुमचे मानस भाव या सर्वांची अखंडता राहणे. शरीर रचना म्हणजे काय हो? विविध अवयव किंवा आपली इंद्रिय. जर आपले हातपाय धड नसतील तर ती शरीराची अखंडता नाही. मग अशा लोकांना आरोग्याच्या समस्या होतातच. शरीर क्रिया म्हणजे पचन क्षमता किंवा बौद्धिक क्षमता, या ज्या शरीरामध्ये घडणाऱ्या विविध क्रिया आहे या व्यवस्थित चालू राहणं म्हणजे त्यांची अखंडता. आणि मानसिक भाव म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह हे सगळे भाव योग्य त्या ठिकाणीच उत्पन्न होणे म्हणजे त्या मानस भावांची अखंडता, आणि ते म्हणजे शरीराचे स्वास्थ्य. त्याचप्रमाणे पुढची एक व्याख्या त्यांनी दिली की शारीरिक, जैविक, मानसिक आणि सामाजिक या सर्व प्रकारचे ताण सहन करण्याची शरीराची क्षमता म्हणजे आरोग्य. मग शारीरिक ताण म्हणजे काय? तर कितीही कष्ट केले तरी सुद्धा शरीर सुदृढ राहणे, त्याच्यामध्ये कुठलाही विशेष भाव उत्पन्न न होणे, आणि किंवा त्याच्यामध्ये विकलांगता उत्पन्न न होणे. आज काय होतं की आज थोडंसं काम केलं की आपण थकून जातो, किंवा वेगळ्या प्रकारचं काही काम केलं तरी आपण थकून जातो. जैविक म्हणजे काय? तर वेगधारण जर आपण केलं एखादं, म्हणजेच शौच किंवा मलमूत्रांचं वेगधारण खरं तर करायला नकोच आहे, पण समजा ते झालं तर त्याच्यानी शरीरामध्ये कुठलेही विकार उत्पन्न व्हायला नको, किंवा एखाद्या वेळेला ते करावे लागले तर त्यांनी शरीरामध्ये विकार उत्पन्न व्हायला नको. मानसिक ताण म्हणजे काय? तर कोणीही काही बोललं आपल्याला तर तरीही ते सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे, किंवा आपलं मनोबल हे उत्तम पाहिजे.
तरच आपण मानसिक ताण सहन करण्याची क्षमता आहे असं मानू शकतो. आणि सामाजिक ताण म्हणजे काय, तर हे जे 3 प्रकारचे ताण आहेत, जर ते समाजाकडून होत असतील तर ते ताण सहन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक ताण सहन करण्याची क्षमता. आता जर हे सर्व ताण सहन करण्याची क्षमता असेल किंवा वरील सांगितलेल्या प्रकारच्या सर्व क्रिया, रचना, क्रिया आणि मानसभाव यांची अखंडता असेल तरच तुम्ही स्वतः स्वस्थ राहू शकता, तुम्ही तुमच्या कुटुंबाचं स्वास्थ्य व्यवस्थित ठेवू शकता आणि तरच तुम्ही समाजाचंही स्वास्थ्य व्यवस्थित ठेवू शकता. WHO ने अजून एक छान व्याख्या केलेली आहे, ही व्याख्या आता सध्या खूप प्रसिद्ध आहे की आरोग्य म्हणजे शरीरात केवळ रोग नसणे किंवा थकवा नसणे असे नसून शारीरिक, मानसिक आणि सामाजिक योग्यता किंवा समर्थता असणे, जे मी मगाशी तुम्हाला समजावून सांगितलं ते म्हणजेच आरोग्य. पण याचाच अर्थ केवळ रोग नसणे म्हणजे रोग नाहीये म्हणजे आपल्याला आरोग्य आहे का, नाही. तर जे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक भाव आहेत ते जर आपले योग्य असतील तरच आपलं आरोग्य चांगलं आहे असं म्हणता येईल. केवळ फक्त मी गोळ्या घेत नाही किंवा मी एकही गोळी घेत नाही म्हणजे आपलं आरोग्य चांगलं आहे का, नाही. तर हे सगळे भाव किंवा हे सगळे ज्या योग्यता आहेत त्या जर व्यवस्थित असतील तर आपलं आरोग्य चांगलं आहे असं आपण म्हणू शकतो. मग हे आरोग्य कशासाठी हवंय, ते काय दीर्घायुष्य जगण्यासाठी हवंय? जर तसं असतं तर अकाली मृत्यू झालेच नसते किंवा अपघाती मृत्यू झाले नसते किंवा हृदयविकारानेही मृत्यू झाले नसते. जर आपलं फक्त आरोग्य चांगलं असतं तर हे मृत्यू झालेच नसते. हे कसे होतात, तर ते आरोग्य चांगलं नसल्यामुळे जे काही हृदयघातानी जे होतात ते आरोग्य चांगले नसल्यामुळे होतात. परंतु केवळ आरोग्य चांगलं असणं हेच आपल्या जीवनाचं प्रयोजन नाहीये, तर ते आपल्या जगण्याचं साधन असलं पाहिजे. म्हणजे काय, तर जे काही आयुष्य मिळालं असेल मग ते 20 वर्षांचं असो, 30 वर्षांचं असो, 40 वर्षांचं असो, 60 वर्षांचं असो, ते आयुष्य अगदी व्यवस्थित आरोग्यपूर्ण जगता आलं पाहिजे. म्हणजेच तेव्हाच ते आरोग्य हे आपल्या जगण्याचं साधन असेल. मग हे आरोग्य असं जर साधन म्हणून ठेवायचं असेल तर ते आपल्याला टिकवायला हवं. मग हे टिकवायचं कसं, तर आपल्या सगळ्यांना बऱ्याच गोष्टी माहित असतात आरोग्यासंबंधी. मला तर म्हणजे बरेच जण बऱ्याच गोष्टी सांगतही असतात. ज्यांना काय रोगांविषयीची काही माहिती नसेल किंवा अगदी सामान्य मनुष्य सुद्धा एकमेकांना धडे देत असतो की आरोग्य कसं टिकवायचं. प्रत्येक जण एकमेकांना आरोग्याविषयी तू असं कर म्हणजे तुला हे बरं वाटेल, तू असं कर म्हणजे तुझं हे डोकेदुखी जाईल बरं का, किंवा मी असं केलं होतं म्हणून मग मला बरं वाटलं, आता तू पण असं करून पहा. हे असे अनेक सल्ले आपण एकमेकांना देत असतो. त्यातल्या काही गोष्टी आपण पाहूया. तर बरेच जणांना वाटत असतं की मी लस घेतली म्हणजे माझं आयुष्य टिकलं. आता तुम्ही जर लसींचा विचार केला तर सध्या जवळजवळ म्हणजे एकूण ज्या लसी दिल्या जातात त्या एकूण 15 प्रकारच्या लसी बालकाला दिल्या जातात. अगदी जन्मापासून ते त्याच्या 5 वर्षाच्या आयुष्यापर्यंत 15 प्रकारच्या लसी, वेगवेगळ्या लसी दिल्या जातात आणि ह्यांचे पुन्हा बूस्टर डोसेस असे मिळून जवळजवळ 25 वेळा त्या बालकाला टोचलं जातं. आता या लसी आता सुद्धा असं चालू आहे की करोनाबाबत लस, सगळ्यांचं लक्ष त्या लसीवर आहे की लस निघाली म्हणजे आपलं आयुष्य अगदी आरोग्यपूर्ण होईल, आपण करोनापासून दूर राहू, आपल्याला करोना होणार नाही असं सगळ्यांना असंच वाटतंय. पण हे लस म्हणजेच फक्त करोना दूर होण्याचं साधन आहे का? ही जी लस उत्पन्न होणार आहे किंवा लस घेतली जाणार आहे त्यांनी सगळ्या पूर्ण जगातून करोना नष्ट होणार आहे का? मला तरी असं वाटत नाही की केवळ त्या लसींनी आपलं आयुष्य सुधारणार आहे.
एक तर त्या करोनावरची आत्तापर्यंतची ज्या लसीवर जे काम चालू आहे त्याच्यानुसार असं आहे की ही लस घेतल्यावर ती पुन्हा पुन्हा घ्यावी लागणार आहे, म्हणजे त्याचे बुस्टर डोसेस किती वेळा घ्यायचे असा प्रश्न उत्पन्न होणार आहे. पुन्हा आज करोना आला, उद्या दुसरा येईल, तेव्हा त्याचं काय करणार? म्हणजे पुन्हा त्याची लस करणार का पुन्हा त्याचं औषध करणार का पुन्हा एखाद्या कंपनीला सरकारद्वारे हे दिलं जाणार, त्याचं प्रमोशन करण्यासाठी काहीतरी औषध निर्माण केलं जाणार. सध्या हेच चालू आहे जगामध्ये. तर केवळ लसी घेऊन आरोग्य टिकवता येणार नाहीये हे आपल्या लक्षात येत आहे. काहींना असं वाटतं मी मनाप्रमाणे आहार घेतला, मी मनाप्रमाणे वागलो की माझं आयुष्य चांगलं राहतं. बरेच वेळेला असं होतं की आपण लहान मुलांनाही सांगतो, ग काय रडून देतेस त्याला, दे त्याला जे पाहिजे ते. अरे पण त्याला त्याची गरज आहे का? त्याला त्याच्या शरीरामध्ये तो पदार्थ गेल्याने किंवा तो तसा वागल्याने त्याचं आयुष्य सुधारणार आहे का, त्याचं आरोग्य टिकणार आहे का, याचाही विचार आपल्याला करायला हवा. आता हे सगळं कसं सांगायचं हे रचनावादाची लोक जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतात. आम्ही फक्त नॉलेज देणारे आहोत तुम्हाला. ते लोकांपर्यंत कसं पोचवायचं किंवा पालकांना कसं सांगायचं किंवा रचनावादाप्रमाणे कसं सांगायचं त्याचाही आम्ही पुढे प्रयत्न करणार आहोत. परंतु आता आपण फक्त आरोग्य या विषयावर काय काय आपल्याला माहिती आहे आणि ते कसं टिकवायचं याबाबतचा विचार करूया. बरेच जणांना असंही माहित असतं की मी काहीतरी एक्स्ट्रा बुस्टर डोसेस घेतले म्हणजे माझं आरोग्य खूप चांगलं टिकणार आहे. जसं की मग ते मुलांना बोर्नव्हिटा दिले जातात, आई दुसरंच काहीतरी वुमन्स हॉर्लिक्स घेत असते किंवा वडील काय च्यवनप्राश घेत असतात. असे हे एक्स्ट्रा बुस्टर डोसेस सतत 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 दिले की आपलं आरोग्य खूप चांगलं राहणार आहे आणि आपण आयुष्यभर खूप चांगले राहणार आहोत असं लोकांच्या मनात एक भ्रामक कल्पना असते. हे मनाप्रमाणे आहार घेणं जे आहे ना त्याच्या मागेही खूप जणांच्या खूप काही काही कल्पना असतात. माझ्याकडे एक रुग्ण आत्ताच येऊन गेला, त्याला जो रोग होता तो समजा आपण असं समजू की त्याला प्रमेहाचा आजार होता आणि त्याची शुगर अचानक डाऊन झाली. एक दिवस माझ्या घरातच राहत होता आणि त्याची शुगर अचानक डाऊन झाली. आता या रुग्णाला असं वाटत होतं, आम्ही त्याला थोडंसं त्याचा जो काही आजार होता त्याच्यासाठी म्हणून आम्ही त्याला लंघन दिलं होतं. तर ह्या रुग्णाला असं वाटत होतं की नाही, मला तुम्ही लंघन देताय आणि त्यामुळे माझी शुगर डाऊन झालेली आहे आणि आता मला ते ग्लुकोजचं बिस्किट खाल्ल्याशिवाय माझी शुगर काही वरती येणार नाही. आणि त्यामुळे त्यांनी आमच्याकडून ती हट्टानी ग्लुकोजची बिस्किटं खाऊन घेतली. मी त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला की तुम्हाला यातलं ग्लुकोज हवंय का मैदा हवाय? तुम्हाला नक्की काय हवंय त्यातलं? तुमची शुगर ही ग्लुकोजनी वाढणार आहे का त्यातल्या मैद्याने वाढणार आहे? याचा आपण विचार करूया. पुन्हा ही जी बिस्किट आहेत ती इतके दिवस त्या दुकानामध्ये पडलेली असतात, पुढे ती आपल्या घरात येऊन पडलेली असतात. आपण कुठल्याही एखाद्या आजारी माणसाला कधीही कालची शिळी पोळी सुद्धा देत नाही आणि तुम्ही इतके दिवसांचा तुमचा दीर्घकालीन आजार असताना तुम्ही हा आहार करणार आहात का? एवढेच प्रश्न मी त्यांना विचारले आणि त्याच्यानंतर त्यांनी ती ग्लुकोजची बिस्किटं मागणं थांबवून दिलं. पुढे असतं FB आणि फेसबुक आणि व्हॉट्सअप हे तर आपले अगदी खूप मोठे गुरु असतात. त्यांना तर सगळंच माहीत असतं आरोग्याविषयी. सारखे पोस्ट येतच असतात आरोग्याविषयी आणि आम्ही ते ऐकत असतो आणि आम्हाला ते पटत असतात. असाच एक रुग्ण माझ्याकडे आलेला आहे आणि तो म्हणतो की मी काय करतो तर सकाळी उठल्याबरोबर म्हणजे त्यांनी मला विचारलं की कोरोनासाठी मी काय करू. तर मी त्याला विचारलं तुम्ही आधी काय करताय ते सांगा. तर तो म्हणतो की मी सकाळी उठल्या उठल्या 2 ग्लास लिंबू पाणी पितो पहिल्यांदा. मग काय करतो तर व्हिटॅमिन C घेतो. मग काय करतो दूध हळद घेतो. मग काय करतो त्याच्यानंतर इम्युनिटी काढा घेतो. मग त्याच्यानंतर मी अँटी करोना मेडिसिन घेतो. हे पण निघालंय आणि ते घरोघरात पोहोचलेलं आहे. तर अँटी करोना मेडिसिन घेतो. त्याच्यानंतर काय करतो मग बाकी काय म्हणे मी मग बसल्या बसल्या काजू बदाम असं खातो. मग एखाद दुसरं फळ खातो दिवसभरामध्ये आणि रात्री पुन्हा एकदा दूध घेतो. मी म्हटलं की मग तुम्ही आहार कधी घेता आणि
तुम्हाला एवढं सगळं घेऊन पुन्हा भूक राहते का? तो म्हणतो नाही राहत. मग मी म्हंटल की मग काय करता? तरी पण मी खात राहतो, म्हणजे जेव्हा वेळ होईल तेव्हा मी खातो. या माणसाला स्वतःला एंझायटी हा आजार आहे, म्हणजे मानसिक अस्वस्थता. आता मी मग त्यांना विचारलं, मग तुम्हाला ही एंझायटी कसली आहे? तुम्ही तर एवढं सगळं करताय करोनासाठी, मग ही कसली आहे? तरी पण म्हणतो की मला तरी करोनाची एंझायटी आहे. म्हणलं एवढं सगळं घेऊन सुद्धा तुम्हाला करोनाविषयी भीती वाटतेय, मग या सगळं खाण्याचा उपयोगच काय आहे तुम्हाला? पुन्हा या मनुष्याचं असंही म्हणणं होतं की जर मला मी सगळ्या प्रकारची औषधं घेतोय किंवा तुमची औषधं मी जर चालू ठेवतोय, तर मला सगळं खाता पिता आलं पाहिजे. म्हणजे मला जो बीपीमुळे, म्हणजे त्यांचं बीपी वाढलेलं होतं, तर बीपीमुळे जो एन्झायटीचा आजार होतोय तो होताच कामा नये. माझं बीपीच वाढायला नको. मला सगळं खाता पिता आलं पाहिजे, पण मला बीपीच वाढायला नको. या सगळ्यांना मला एक व्हॉट्सअपवर एक पोस्ट पूर्वी फिरत होती, ती मला आठवते आणि ती ह्यांच्यासाठी अगदी चपखल बसणारी आहे. त्या पोस्टवर असं लिहिलं होतं की एका डॉक्टरांचं तिथे प्रिस्क्रिप्शन होतं, त्याच्यावर एक बीपीची गोळी लिहिलेली होती आणि बहुधा तो जो कोण पेशंट असेल तो सारखा जाऊन त्या डॉक्टरांना विचारत असेल की ही गोळी मी किती दिवस चालू ठेवू, ही गोळी मी किती दिवस चालू ठेवू. त्या डॉक्टरांनी शेवटी असं लिहून दिलं, त्या गोळीचं नाव लिहिलं आणि खाली लिहून दिलं, पांडुरंग चरणी विलीन होईपर्यंत ही गोळी चालू ठेवा. हे असं जी लोक अशा प्रकारे आहार विहार करतात त्यांना याच गोष्टीची गरज आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. मग हे जर टाळायचं असेल तर आपल्याला आरोग्याचे नियम माहीत असणं गरजेचं आहे का? आणि आपण ते नियम पाळणार आहोत का? आणि ते मुलांनाही शिकवणार आहोत का? हे पण तितकंच महत्वाचं आहे. तर या गोष्टीसाठी मदत करणारा आहे तो आयुर्वेद. कारण आयुर्वेदाचं प्रयोजनच असं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम. म्हणजेच स्वस्थ मनुष्याचे, आधी त्यांनी स्वस्थ मनुष्याचा विचार केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा. आतुर रोगी मनुष्याचा विचार हा नंतर आहे. स्वस्थ मनुष्याच्या स्वास्थ्याचं रक्षण हे सगळ्यात महत्वाचं आहे. आधी आपण सगळेजण स्वस्थ आहोत का याचाच आधी विचार करायला पाहिजे. आपण आतुरांमध्येच मोडतो सगळेच जण, तुम्ही मी सगळेच जण आतुरामध्ये मोडतो. पण तरीही आयुर्वेदाने असा विचार केलेला आहे की जी मनुष्य निदान स्वस्थ आहेत त्यांच्या स्वास्थ्याचं रक्षण आधी करायला हवं आणि मग त्यानंतर जे विकार निर्माण झाले, आतुर म्हणजे रोगी मनुष्याच्या विकार म्हणजे रोगाचं प्रशमन म्हणजे रोग दूर करणं, हे त्याच्या पुढचं प्रयोजन आहे. त्यामुळे आता या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला या आयुर्वेदाचा हात धरणं अगदी गरजेचं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं आणि म्हणूनच हा सगळा मोठा प्रपंच आम्ही करत आहोत. थोडक्यात आयुर्वेदाविषयी आपण विचार करू की आयुर्वेदावर आता सध्या असे आरोप केले जातात, तुम्हाला वाटतात का? विचार करा की आयुर्वेद म्हणजे उशिरा परिणाम करणारी औषधं, आयुर्वेद म्हणजे पथ्यपालन जास्त मोठ्या प्रमाणात केलं जातं, आयुर्वेद म्हणजे कडू औषधं दिली जातात, आयुर्वेद म्हणजे दीर्घकालीन रोगांवरच उपचार होतात आणि आयुर्वेद म्हणजे पंचकर्म इत्यादींसारखे वेळखाऊ आणि महागडे उपचार असतात. असे आरोप आपण आयुर्वेदावर करतो आणि मग त्याच्याकडे पाठ फिरवतो. आत्ता काय होतंय की आत्ता आपण फक्त ॲलोपॅथीची औषधं खाऊन जेवढे सिम्पटम्स दूर करता येतील, आपली लक्षणं दूर करता येतील तेवढी करतो आणि आपापल्या कामाला लागतो. आपल्याला या गोष्टींकडे वळावंसं वाटत नाही, कारण या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपल्याला त्याच्याकडे जावंसं वाटत नाही. पण आयुर्वेद म्हणजे हेच आहे का? या चुकीच्या आणि भ्रामक कल्पना लोकांच्या मनात फार निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही ज्या वेळेला आयुर्वेदाकडे येता त्यावेळेला तुम्ही स्वतः विचार करा की आपला आजार किती दीर्घकालीन असतो. बहुतांशी दीर्घकालीन रोगासाठी आत्ता कुठे
तात्कालिक रोगासाठीही लोक आमच्याकडे यायला लागलेली आहेत, परंतु इतके दिवस दीर्घकालीन रोगांसाठीच रुग्ण आमच्याकडे येत होते आणि अशा वेळेला तो आजार इतका जुना झालेला असतो की त्याला पुन्हा बरं करायला किंवा त्याला पुन्हा त्याच्या स्वास्थ्याकडे घेऊन जायला तितकाच वेळ लागतो. त्यामुळे हे जे पंचकर्म वगैरे जे उपचार करत करत आम्हाला ते स्वास्थ्य आणावं लागतं, त्याला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे ती ट्रीटमेंट सगळ्यांना महागडी वाटते. पण त्याच्या आधी आपण किती वर्ष त्याच्यावर खर्च केलेले आहेत याच्याकडे कोणीच बघत नाही आणि मग आयुर्वेदाकडे आलंय की लोकांना हे उपचार महागडे वाटू लागतात. पण याच्याच उलट आम्ही सांगतो की आयुर्वेद काय देऊ शकतो, तर आयुर्वेद आधी तुम्हाला स्वतःचं स्वतः रक्षण कसं करावं हे शिकवतो. तुम्ही जेव्हा कुठल्याही अगदी क्लासिकल आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणाऱ्या किंवा प्युअर आयुर्वेदिक प्रॅक्टिस करणाऱ्या कुठल्याही वैद्याकडे जा, तो प्रथम तुम्हाला असं शिकवेल की तुम्ही तुमच्या स्वतःचं रक्षण कसं करा आणि त्या पद्धतीनेच तो तुम्हाला सल्ले देईल आणि त्या पद्धतीनेच तो तुम्हाला औषधं आणि तेवढीच औषधं दिली जातील. त्यानंतर वेदना आणि संवेदना याची जाणीव आधी आपल्याला स्वतःला व्हायला लागते. त्याच्यानंतर दीर्घकालीन आणि तात्कालिक आजारांवर सुद्धा मुक्ती मिळते. जर तुम्ही जर एखाद्याच्या पोटात दुखत असेल आणि तो जर तात्कालिक म्हणजे त्याच वेळेला जर आयुर्वेदिक वैद्याकडे गेला तरीही त्याच्यावर काही प्रमाणात उपचार करण्याची पद्धती आमच्याकडे नक्की आहे, परंतु त्यांनी योग्य प्रकारे त्याची हिस्ट्री दिली गेली पाहिजे आणि त्याचा आजार जर त्या वैद्याला व्यवस्थित समजला, त्याच्या आजाराची संप्राप्ती जी आहे ती जर वैद्याला समजली तर त्याला त्याच्या आजारापासून नक्की मुक्ती मिळू शकते. पुन्हा ही एक शस्त्रकर्म टाळण्यासाठीची आणि शस्त्रकर्मानंतरची उपचार पद्धती आहे. जे काही शस्त्रकर्म आज जर तुम्ही एखाद्या प्रसूती तज्ञाकडे गेलात आणि त्या प्रसूती तज्ञाला माझ्या मते असं आहे की जर एखादा तज्ञ व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला त्याचं संपूर्ण नॉलेज असलं पाहिजे, संपूर्ण माहिती त्या शास्त्राविषयीची असली पाहिजे. आज तुम्ही जर एखाद्या प्रसूती तज्ञाकडे गेलात, त्याला जर तुम्ही विचारलं की मी नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी काय काय करू, तर त्यांच्याकडे ते उपाय नसतात किंवा ते सांगू शकत नाहीत. जर एखाद्या सर्जनकडे गेलात तर ते उपचार सांगण्याचे टाळतात म्हणा किंवा ते उपचार पद्धती त्यांच्याकडे नाही जी आम्ही देऊ शकतो. शस्त्रकर्मानंतरही ते शस्त्रकर्म झाल्यानंतर जो व्रण आहे ती लवकर भरण्याची प्रक्रिया किंवा त्या पद्धतीची उपचार पद्धती ही आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहे. तर अशा प्रकारे आयुर्वेद आपल्याला इतकं साऱ्या गोष्टी देऊ शकतो आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आपण जी मगाची जी आपली स्थिती आहे सध्याची, की आपण पूर्णपणे डॉक्टरांच्या किंवा कुठल्याही वैद्यांच्या हाताखाली आहोत किंवा त्यांच्या ताब्यात आहोत, याच्यातून आपण आपल्या स्वतःच्या ताब्यात जाणं फार महत्वाचं आहे. आपण आपलं स्वतःला घडवणं फार गरजेचं आहे आणि याच्यासाठीच आयुर्वेदाचा हात आपण धरणं गरजेचं आहे, कारण स्वास्थ्याची खरी व्याख्या ही आयुर्वेदामध्ये दिलेली आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे समदोषाः समाग्निश्च समधातुः मलक्रियाः प्रसन्न आत्मा इंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. याचा अर्थ असा आहे की आपल्या शरीरामध्ये जे दोष, धातू, मल, अग्नी हे जे भावघटक आहेत ते सम असायला पाहिजेत. याचाच अर्थ शरीरामध्ये कुठल्याही प्रकारची लक्षणं जी म्हणजे दुखणे म्हणा, खुपणे म्हणा, दाह उत्पन्न होणे किंवा एखाद्या अंगाची सतत हालचाल होणे, या ज्या गोष्टी आहेत या उत्पन्न व्हायला नकोत. आपले मल, मूत्र आणि स्वेद म्हणजे घाम हे योग्य प्रमाणात शरीराच्या बाहेर गेले पाहिजेत. आपले जे धातू आहेत रस, रक्त, मांस, मेद हे सगळे योग्य अवस्थेमध्ये असले पाहिजेत, तरच
आपला आत्मा म्हणजे इथे आपण मी घेऊया, मी स्वतः प्रसन्न राहू शकेन आणि मी स्वतः प्रसन्न राहिले तर माझी इंद्रिय प्रसन्न राहतील. म्हणजेच माझे सगळे जे पंच पंच ज्ञानेंद्रिय आहेत, ज्याच्याद्वारे मी सगळ्या संवेदना जाणू शकते आणि जी माझी पंच कर्मेंद्रिय आहेत, ज्यांच्याद्वारे मी सगळी कामं करू शकते, ही सगळी व्यवस्थित राहतील. माझं मन स्वस्थ राहील. माझे मानसिक भाव, काम, क्रोध, लोभ, मोह, हर्ष, हे जे मानसिक भाव आहेत, मानसिक विकार आहेत, ते सगळे योग्य प्रमाणातच उत्पन्न होतील आणि त्यामुळे मी स्वस्थतेकडे जाऊ शकेन आणि ते सुद्धा माझी मी जाऊ शकेन. त्यासाठी मला कोणाचाही आधार घ्यायची गरज पडणार नाही. तर हे आपण आपल्याला आयुर्वेदातून आपण शिकू शकतो आणि त्यामुळेच ह्या सर्व गोष्टी जर पालकांनी शिकून घेतल्या तर त्या आपण आपल्या मुलांपर्यंत पोहोचवू शकतो आणि तरच आपण आपली पुढची पिढी स्वस्थ अशी निर्माण करू शकतो. ती पिढी सुदृढ होण्यासाठी आपल्याला या आयुर्वेदाची मदत होऊ शकते. तर मला असं वाटतं की ही जी व्याख्या आहे याबद्दलची पुढची माहिती आपल्याला पुढच्या व्याख्यानामध्ये नक्की मिळेल. आता एक तासभर आपण आरोग्याविषयीची चर्चा केली. तर मी इथे थांबते. पुढचं आपलं व्याख्यान पुढच्या 15 दिवसांनी होईल, असंच 3:30 ते 5 या वेळेला. त्यावेळेला स्वास्थ्य हेच लक्ष या विषयावर आपण व्याख्यान घेणार आहोत आणि हे व्याख्यान वैद्य माधुरी विटेकर या घेतील. आपण आता इथे थांबूयात. माझी प्रवीण दादांना विनंती आहे की कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी नक्की विचारावे. प्रवीण दादा. धन्यवाद मेघनाताई, धन्यवाद. खूप छान आणि सविस्तर मुद्देसूद मांडणी झाली विषयाची. आता मी सहभागी असलेल्या सर्व पार्टिसिपंट्सला विनंती करतो, कुणाला जर काही प्रश्न असतील किंवा आपलं काही मनोगत असेल तर आता तुम्ही व्यक्त करू शकता आणि प्रश्न असतील तर नक्की विचारू शकता. पुढचे आपण 15 ते 20 मिनिटं आपण प्रश्नोत्तरावर चर्चा करू. कुणाला जर बोलायचं असेल तर अनम्यूट करून बोला. सगळ्यांनी म्यूट केल्यामुळे कदाचित हा, कोणाला बोलायचं असेल तरी अनम्यूट करून बोलू शकता. फेसबुकवर काही प्रश्न असतील तर ते व्हॉट्सअपवर पाठवा. विषय लक्षात येतोय का? मला अजून इंटरॅक्टिव्ह घ्यायचं होतं खरं, पण तेवढं हे घेता येत नाहीये कदाचित, कारण ते जे स्क्रीन आहे ती आणि हे एकत्र दिसत नाहीये. मेघनाताई, माझा एक प्रश्न आहे हा, की आता कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बऱ्याच वेळा आम्हाला समजा घरगुती एक कॉमन आजार जर म्हटले की पित्ताचा आजार, की पूर्वी आम्ही दिवसभर बाहेर काम करायला जायचो, आमची एक विशिष्ट जीवन पद्धती ठरलेली होती आणि ते रुटीन लागलेलं होतं. लॉकडाऊनमुळे कधी आम्ही बाहेर जातो, कधी घरी असतो, तर थोडं खानपान आणि एकूणच जीवनशैलीमध्ये बदल झालाय आणि त्याचा कधी कधी शरीरावर, पोटावर परिणाम होतो. हो, निश्चितच. आणि पटकन आम्हाला सवय असल्यामुळे पटकन मेडिकल मधले औषधं घेणं किंवा डॉक्टरकडे जाणं, साधं पित्त जरी झालं तरी पटकन आम्ही मेडिकल मधल्या गोळ्या प्रिफर करतो. तर अशा वेळी एकूण दिवसाचं रुटीन कसं असलं पाहिजे किंवा आहाराबद्दल तुम्ही काही मार्गदर्शन करू शकलात तर बरं होईल. हो, आपण म्हणजे या सगळ्या गोष्टींबाबत पुढे पुढे सविस्तर घेणारच आहोत. सविस्तर माहिती आपल्या सगळ्यांना मिळणारच आहे. पण तरीही आता माझं असं म्हणणं असेल की एकतर आपलं जे पूर्वीचं रुटीन आहे ते पाळण्याचा प्रयत्न करा सगळ्यांनीच, आणि म्हणजे ते पहिल्यापासूनच करायला हवा होता 4 महिन्यांमध्ये.
प्लस म्हणजे जरी तुम्ही बाहेर नाही गेलात तरी तितका व्यायाम किंवा तितकं शरीराची हालचाल ही तुमची झालेली असली पाहिजे. जर तुमची हालचाल होत नसेल शरीराची तर निदान व्यायाम तरी झाला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे त्यानुसार तुमचा आहारही काही प्रमाणात बदलला गेला पाहिजे, की जसं की जर तुम्ही जर जितकं पूर्वी खाल्ल्यामुळे तुमच्या शरीराला स्वस्थता निर्माण होत होती तेवढंच जर खाऊन तुम्हाला आता जर पोटामध्ये जडपणा किंवा इतर काही गोष्टी निर्माण होत असतील तर तुम्हाला त्या आहारामध्ये थोडाफार बदल करावा लागतो. काही वेळेला आम्ही हे ऍक्च्युली प्रत्येकाच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असतं. आम्ही त्या वेळेला प्रत्येकाला तसे सल्ले देतो. तर जर तसं काही होत असेल की तुम्हाला जडपणा वाटत असेल तर तुम्ही थोडा आहारामध्ये बदल किंवा आहारावर कंट्रोल असंही आपल्याला करता येऊ शकतं. आणि व्यायाम तर महत्वाचाच आहे की प्रत्येकाने रोज काही ना काहीतरी स्वरूपाचा व्यायाम, मग कोणी योगासनं असेल, कोणी पळणं असेल, कोणी फिरणं असेल, अशा सगळ्या स्वरूपाचे व्यायाम तुम्हाला करता आले पाहिजेत, केले गेले पाहिजेत तुमच्याकडून. तरच तुमचं स्वास्थ्य या काळामध्येही चांगलं राहू शकेल. इथे बॅलन्स डाएट बाबत कोणीतरी म्हणजे विचारलंय किंवा टाकलेलं आहे राम काळे यांनी. तर आम्ही जशी जशी सत्र पुढे नेऊ तसं तसं एकेका गोष्टीवर आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये आम्ही हा बॅलन्स डाएटचा मुद्दा नक्की घेणार आहोत कारण तो अतिशय महत्वाचा आहे. तर त्यामुळे आपण त्याच्यावर नक्कीच पुढे पुढे सेशन्स ठेवूया. आता या आरोग्याबाबत बाकी कोणाला काही शंका आहेत का, किंवा ऍक्च्युली हा जो उपक्रम आहे याबाबत कोणाला काही बोलायचं असेल तरी बोललात तरी काही हरकत नाही. मी थोडस बोलतो. बोला. एक प्रश्न असा होता मला की आता जसं वातावरण जे असतं, समजा आता उन्हाळ्यातनं आपण जसं पावसाळ्यामध्ये शिफ्ट होतो तसं आपल्या शरीरावर काही परिणाम होतो. म्हणजे उदाहरणार्थ समजा जास्त असं ढगाळ वातावरण वगैरे असलं किंवा सर्दी वगैरे असे तापमान हे होतात, तर ते ओळखण्याचे काही लगेच आपल्याला हे किंवा शरीरात म्हणजे वातावरण बदलावर तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो याच्या संदर्भात काही ओळखायचे काय टिप्स आहेत का अशा की ते आपण? हो, अशा भरपूर टिप्स आहेत आणि त्याही आम्ही कव्हर करणार आहोत. तरी पण मी एक उदाहरणादाखल एक टिप देते की आत्ताच जर तुम्ही पाहिलं तर उन्हाळा संपून आता पावसाळा सुरू झालेला आहे. जसा वातावरणात हळूहळू बदल होत जातो, म्हणजे उन्हाळ्याकडून आपण पावसाळ्याकडे येतो, तसं जसं बाहेर म्हणजे निसर्गामध्ये ढग जमायला लागतात तसंच आपल्या शरीरामध्येही एक जल अंश जो म्हणतो आपण, तर तो जास्त प्रमाणात सिक्रीट व्हायला लागतो. आणि अशा वेळेला तुम्हाला भूक लागणं कमी होऊन जातं एकूणच शरीरामध्ये. तर त्यामुळे अशा वेळेला आपल्याला आपलं पुन्हा डाएट काही प्रमाणात बदलावं लागतं, आपला आहार बदलावा लागतो, आपला व्यायामही बदलावा लागतो. हे एक उदाहरण झालं. याच्यावर आपण डिटेल किंवा अजून काही विवरण किंवा विवेचन आपल्याला त्या सत्रामध्ये जास्त प्रमाणात तुम्हाला ऐकायला मिळेल. अजून एक उदाहरण म्हणजे उन्हाळ्यामध्ये, म्हणजे आता हिवाळा संपून हळूहळू जेव्हा उन्हाळा सुरू होईल त्यावेळेला आपण जो व्यायाम आपण हिवाळ्यामध्ये करत होतो तो व्यायाम आपल्याला कमी करावा लागतो, कारण उन्हाळ्यामध्ये आपली एनर्जी खूप नष्ट होते. जो घाम येत असतो आणि खास करून मुंबईकडच्या लोकांना तर तिथे जास्त प्रमाणात ह्युमिडिटी असल्यामुळे जास्त प्रमाणात घाम येतो. तर अशा वेळेला आपल्याला आपला जो रेग्युलर व्यायाम असतो तो थोडा कमी करून तो निम्म्यावर आणावा लागतो. तरच आपण म्हणजे ती त्या ऋतूची ऋतुचर्या आहे असं म्हणता येईल. आणि जर तो नाही कमी केला आपण तर आपल्या शरीरात नंतर काही लक्षणं निर्माण होतात, पण आपल्याला हे लक्षात येत नाही की ते लक्षणं ही तो जो व्यायाम आपण चालू ठेवलेला आहे त्याच्यामुळे उत्पन्न झालेली आहे. तसंच या ऋतूमध्ये पण, ग्रीष्म ऋतूमधून म्हणजे उन्हाळ्यापासून आपण जेव्हा पावसाळ्याकडे जातो तेव्हा पावसाळ्यात जर तोच आहार आपण चालू ठेवला जो आपण उन्हाळ्यामध्ये खात होतो तर आपल्या शरीरावर नक्कीच काही ना काहीतरी परिणाम निर्माण होतात. आणि त्यामुळे
त्या परिणामांनी लक्षणं उत्पन्न होतात, पण ती लक्षणं आपल्याला लक्षात येत नाहीत. तर ही लक्षणं लक्षात घेऊन किंवा यासाठी त्या त्या वेळेला ती लक्षणं उत्पन्न झाल्या तरी किंवा व्हायच्या आधी तरी किंवा प्रत्येक ऋतू सुरू होण्याच्या पूर्वी एकदा वैद्यांकडे जाऊन त्या ऋतूची ऋतुचर्या काय असू शकते हे जर तुम्ही विचारून घेतलं तर तुम्हाला नक्कीच त्याबद्दलची माहिती मिळू शकेल. आम्हीही आमच्या या चर्चासत्रांमध्ये आपल्याला ही माहिती पुढे देणार आहोत. ओके, धन्यवाद. पण प्रश्न खूपच छान होता हा आणि म्हणजे खरंच अशा पद्धतीने विचार झाला पाहिजे तरच आरोग्यावर विचार आपण करू शकू आणि तर हे विचार आपण पुढे मुलांना देऊ शकू. याला जोडून थोडासा असा प्रश्न होता की हे जे शरीरातले होणारे बदल असतात त्याच्यामुळे थोडेसे आपल्याला व्याधी येतात. त्या समजा उदाहरणार्थ आपल्याला सर्दी झाली त्यात कफ वगैरे बाहेर पडला, ते शरीरासाठी ते चांगले असतात का? म्हणजे बॉडी तुम्हाला तशी रिॲक्ट करते, तुम्हाला इंडिकेशन असतं की तुम्ही म्हणजे जे शरीरासाठी चांगलं असतं का? असं एक संभ्रमावस्था निर्माण होते मनात की ते चांगलं असतं आपल्याला ते आलं लक्षात. काही वेळेला ते आजार हे जर बाहेर पडत असतील म्हणजे ते स्त्राव बाहेर पडत असतील तर ते पडू द्यावेत. म्हणजे ते सुद्धा प्रत्येक ठिकाणी तुम्ही त्या त्या अवस्था काय आहेत हे वैद्यांकडून जाणून घेऊन मगच ते ठरवायला हवं की त्या अवस्था बाहेर पडणं किंवा ती लक्षणं आहेत ती बाहेर पडणं ही योग्य आहेत किंवा नाही. आणि जर ती योग्य नसतील किंवा त्याच्यानी शरीराला काही हानी पोचणार असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला औषधी चिकित्सा घेणं गरजेचं आहे. जर ते बाहेर पडणं गरजेचं असेल तर ते नक्कीच पडू द्यावे. आम्ही असे काही आमच्या ह्याच्यामध्ये लक्षणं आहेत की ज्या ठिकाणी आम्ही रुग्णाला सांगतो की नाही, जे आत्ता तुम्हाला लक्षणं होत आहेत ती बाहेर पडू द्या. जसं की अगदी सुरुवातीला जर काही ज्या वेळेला शौचाला पातळ होते किंवा द्रव मलप्रवृत्ती आम्ही त्याला म्हणतो की मलप्रवृत्ती ही पाण्यासारखी होते आणि सुरुवात असते त्याची, तर सुरुवातीला काही वेळेला त्याच्याकडे दुर्लक्ष करावं लागतं कारण त्यावेळेला शरीरातून दोषच बाहेर पडत असतात. आणि हे दोष म्हणजे काय, कशामुळे उत्पन्न झालेले असतात? जर जे काही तुम्ही आधी खाल्लेलं असतं त्याच्यातूनच हे दोष निर्माण झालेले असतात. तर त्यामुळे हे दोष बाहेर पडणं त्यावेळेला गरजेचं असतं. तर अशा वेळेला आम्ही सुरुवातीला सांगतो की तुम्ही काही करू नका या गोष्टीवर, पण त्या त्या ठिकाणी वैद्याला दाखवून डॉक्टरांची सल्ला घेऊन मगच ते करणं गरजेचं असतं. तरच तुम्हाला, नाहीतर जर तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याशिवाय की नाही काही झालं तरी काही होऊ देत, जे चाललंय ते चालू देत असं केलं तर पुढे त्याचं गंभीर आजाराकडे जाण्याचीही शक्यता असू शकते. धन्यवाद, खूप छान माहिती. तरीही स्वतःकडे लक्ष देणं हेही तितकंच महत्वाचं आहे. तर आपण ते वैद्याला सांगू शकतो की मला काय होतंय, माझ्या शरीरामध्ये काय होतंय, माझ्या शरीरामध्ये कोणती लक्षणं उत्पन्न होत आहेत आणि यापूर्वी ही लक्षणं या गोष्टींमुळे उत्पन्न झालेली आहेत. ही माहिती आपल्या स्वतःला असणं, स्वतःचं आत्मपरीक्षण करणं हे फारच गरजेचं आहे. कारण तुमचे जे सायन्स म्हटले जातात, सायन्स वेगळे असतात आणि सिम्पटम्स वेगळे असतात. सायन्स म्हणजे काय, तर शूल, दाह म्हणजे दुखणं किंवा काही आग उत्पन्न होणं शरीरामध्ये किंवा टोचणं, ही जी लक्षणं असतात ती जो रोगी असतो त्याला स्वतःलाच कळत असतात. आणि जे सिम्पटम्स असतात जे शरीरावर दिसतात ते वैद्य जाणू शकतो. पण ही जी लक्षणं आहेत ती कशामुळे उत्पन्न होत आहेत, ती का उत्पन्न झालेली आहेत, हे रुग्ण स्वतः जास्त चांगल्या प्रमाणात जर त्यांनी आत्मनिरीक्षण केलेलं असेल तर तो जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतो. अजून काही आहे कुणाला? हा, निवृत्ती. हा दादा, माझा एक जनरली असा प्रश्न आहे की गावाकडे आता नाही का ज्या महिला मंडळ असतात ते शेतात भरपूर काम करतात, म्हणजे त्यानंतर रात्रीचं त्यांचा असे प्रॉब्लेम येतात, हात दुखतं किंवा पाय दुखतो किंवा डोकं दुखतं, म्हणजे असं सतत जाणणारे समस्या असतात. आणि जर दवाखान्यात जर गेलं तर साधारणपणे 300-400 रुपये खर्च येतो. तर अशा वेळेस आपल्याला घरगुती उपाय किंवा मग
जसं काय की करता येईल असं. काय करता येईल असं. आता कसं आहे, गावाकडची जी मंडळी आहेत तर त्यांच्यासाठी म्हणून असं आहे की तिथे शारीरिक कष्ट हे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि जर त्या मानाने जर तुमच्या शरीरात आहार तेवढा जात नसेल तर हे जी लक्षणं तुम्ही आता जी सांगतायत ती उत्पन्न होण्याची शक्यता नक्कीच असते. कारण त्याच्यामध्ये मग ज्या कमतरता शरीरामध्ये उत्पन्न होऊ शकतात वेगवेगळ्या घटकांच्या, शरीर घटकांच्या कमतरता उत्पन्न होऊ शकतात. मग अशा वेळेला एक तर म्हणजे आम्ही आमच्या शास्त्राकडून असं सांगतो की त्या रुग्णाने रोज किंवा त्या बायकांनी अगदी रोज शरीराला तेल लावलं तरी चालणार आहे. कारण शरीरात तेल लावण्यानी किंवा अभ्यंग जे आम्ही म्हणतो त्याच्यानी शरीराचं खूप चांगल्या प्रकारे अशा प्रकारे पोषण होऊ शकतं आणि त्यामुळे त्यांची ही जी समस्या आहे ती दूर करता येऊ शकते. तर हा एक अगदी सोपा उपाय आहे. दुसरं म्हणजे की आधी बघितलं गेलं पाहिजे की ह्या समस्या इतर कुठल्या रोगांमुळे उत्पन्न होत नाहीयेत ना. मग त्यासाठी तुम्हाला वैद्यांकडे किंवा डॉक्टरांकडे जाऊन त्याची तपासणी केली गेली पाहिजे. जर या समस्या रक्त कमी असल्यामुळे उत्पन्न होत असतील किंवा तुमचा मांसधातू कमी झाल्यामुळे उत्पन्न होत असतील किंवा तुमचा मेदधातू खूप कमी झाल्यामुळे उत्पन्न होत असतील तर अशा वेळेला त्या त्या प्रकारची औषधं घेणं ही गरजेचं असतं. पण एक सोपा उपाय म्हणजे याच्यावर सगळ्यात पहिल्यांदा तेल लावून बघणं शरीराला हे सगळ्यात महत्वाचं असतं. अभ्यंग हा नित्य करण्याचा उपाय आहे. नित्य म्हणजे रोज रोज शरीराला तेल लावणं हे गरजेचं आहे. तर तुम्ही निरोगी निरामय आयुष्य नक्कीच जगू शकता. त्यामुळे तो एक अगदी सोपा उपाय आहे. तो रोज जर सगळ्यांनी केला तर या समस्या उत्पन्न कमी प्रमाणात होतील असं मला वाटतं. इतरही उपाय आहेत पण हा एक सोपा घरी करण्यासारखा उपाय म्हणून मी तुम्हाला सांगितला. ओके, थँक्यू सो मच. ताई मन्नार बोलतोय. हा बोला. म्हणजे मला असं विचारायचं आहे की आरोग्य आणि अन्न, म्हणजे अन्न जे एकेका वेगवेगळ्या ठिकाणी त्या त्या स्थानिक स्वरूपात मिळणार, त्या त्या स्थानिक ठिकाणी मिळणाऱ्या अन्नाचा आणि आरोग्याचा संबंध आहे का, आणि असेल तर तो किती? कारण की मला हा प्रश्न ह्यासाठी विचारायचा आहे की डायबिटीस साठी असं सांगितलं जातं की म्हणजे भात कमी करा, चपाती आहे. आणि कोकणामधले जर कोणी डायबिटीज असतील आणि जिकडे गहू हा तर आउटसोर्स केलेलाच एक म्हणजे गोष्ट आहे, तर हा संबंध कसा आहे किंवा ह्या गोष्टी किती परिणामकारक असू शकतात असं मला विचारायचं. अगदीच महत्वाचा संबंध आहे हा की आपलं आरोग्य हे पूर्णपणे आपल्या आहारावरच अवलंबून असतं. याच्यावरही अगदी डिटेल एक सेशन म्हणजे एक पूर्ण सत्र आपण आहारावरच घेणार आहोत. तरी पण एक थोडक्यात इथे सांगते की आपण सर्वजण हे पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेलो आहोत असं आयुर्वेद मानतो. पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, वायू, तेज, आकाश आणि पाणी. तर ही जी पंचमहाभूत आहेत त्याच्यापासूनच आपला आहार उत्पन्न होतो. आता या आहारामध्ये ही पंचमहाभूत कशी आहेत, काय आहेत, या सगळ्यावर आपण नंतर विचार करूया. पण हा जो आहार आहे तो जर पंचभौतिक आहे, त्याच्यापासून जर आपलं शरीर उत्पन्न होत असेल आणि तर त्याच्यापासून होणारे रोग म्हणजे शरीरावर होणारे रोग हे सुद्धा त्या आहारामुळेच उत्पन्न होत असतात. म्हणजे जो काही आपण आहार घेतो त्या आहारामुळेच शरीरामध्ये रोगराई उत्पन्न होते. जर तो आहार खूप चांगल्या प्रमाणात घेतला गेला म्हणजेच या पंचभौतिक घटकांचं पोषण शरीरामध्ये व्यवस्थित झालं तर आपलं शरीर सुदृढ आणि निरोगी राहील. सगळे घटक शरीरामध्ये हे व्यवस्थित असतील, शरीर अगदी सुडौल म्हणतो आपण त्याप्रमाणे असेल. पण जर हे घटक व्यवस्थित नसतील किंवा आहारामध्ये त्याची कमतरता असेल किंवा आहारामध्ये ते घटक कमी प्रमाणात निर्माण होत असतील तर त्याची कमतरता शरीरामध्ये नक्कीच निर्माण होणार. म्हणजे जर त्या आहारामध्ये ते घटक कमी प्रमाणात असतील तर त्याची कमतरता शरीरामध्ये नक्कीच जाणवणार. आता तुमचा जो दुसरा प्रश्न आहे तो असा आहे की
प्रमेहाच्या रुग्णाला आपण आहार जो देतो तो म्हणजे कोकणातल्या मनुष्यांनी मग तांदूळ घ्यायचा का नाही, तर हा प्रश्न थोडासा असा होईल की तो त्या मनुष्याच्या शारीरिक स्थितीवर अवलंबून असेल काही प्रमाणात. कारण प्रत्येक शरीरामध्ये तो भात हा खरं तर शरीरामध्ये पचायला जडच गोष्ट आहे. त्यामुळे म्हणूनच प्रमेहामध्ये किंवा डायबेटीसमध्ये खास करून भात टाळायला सांगतात. तर असं आहे की मग कोकणातल्या मनुष्यांनी भात घ्यायचा नाही का, तर त्या शरीराला खरोखरच गरज नसेल तर आम्ही त्या ठिकाणीही तो टाळायला सांगतो. तो त्या परिस्थितीवर अवलंबून असेल की त्या मनुष्यामध्ये त्या भाताने जर खरोखरच काही दोष उत्पन्न होत असतील तर आम्ही खरोखरच सांगतो की काही दिवस तुम्ही भात बंद करा, किंवा जर घ्यायचा असेल तर तो भाजून मग घ्या. भाजल्यामुळे तो जो तांदूळ असतो तर त्याचा जो जडपणा असतो किंवा पचन क्षमता जी असते त्या तांदूळातली ती थोडीशी वाढते. जी तांदूळामध्ये पचन क्षमता म्हणजे तांदूळ शरीरामध्ये पचायला थोडा वेळ लागतो, तर ती क्षमता या भाजल्यामुळे जास्त प्रमाणात वाढू शकते. म्हणून आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही भाजून तांदूळ घ्या, म्हणजे मग तुम्हाला तो पचेल. तर असंही करता येतं. पण अगदी पूर्णपणे आम्ही एखाद्या वेळेला एखाद्या रुग्णाला आम्ही खरोखरच तांदूळ पूर्णपणे टाळायला सांगतो. काही रुग्णांमध्ये हा तांदूळ घ्यायला काही हरकत नसते, किंवा त्याच्या जागी बाजरी, ज्वारी अशी भाकरी किंवा पोळी असा आम्ही आहार देत असतो. पण हा आहार प्रत्येकासाठी वेगवेगळा असतो. ज्या कॅलरीजचे प्रमाण जी दिलेली आहे ते या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये जरा नंतर बघूया. पण जे सांगितलं जातं की या वयाला इतक्या कॅलरीज गेल्या पाहिजे, ह्या सुद्धा प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळ्या अवलंबून असतात. प्रत्येकाच्या शरीरामध्ये तो आहार पचण्यासाठी किंवा तेवढ्या कॅलरीज पचण्यासाठी शरीर क्षमता आहे का नाही हे पाहून मगच तेवढा आहार द्यावा लागतो. सगळ्यांसाठी एकच प्रमाणात आहार किंवा एकच प्रकारच्या कॅलरीज एवढ्याच घ्या किंवा एवढ्याच प्रमाणात पाणी प्या हे सांगणं अतिशय चुकीची गोष्ट आहे. धन्यवाद ताई. शेवटचे 5 मिनिट आहेत. आणखीन कुणाला जर काही प्रश्न असतील किंवा काही तिकडं नाहीये ना? ठीक आहे, मग आपण सत्राच्या समारोपाकडे जाऊया. चालेल. एकूणच मेघनाताई, हे जे सत्र होतं खरंच म्हणजे वैयक्तिक जीवनामध्ये जे रोजचं जगणं आहे त्या जगण्यासाठी आवश्यक असलेले शिक्षण म्हणून मी याच्याकडे बघतो की जे आरोग्य शिक्षण. कारण आता आरोग्याची नवीन व्याख्याही आम्हाला कळली की जगण्याचं साधन म्हणून आपण आरोग्याकडे पाहिलं पाहिजे. आणि वैयक्तिक मला याच्यात काय नवीन कळलं तर माझी एक अशी समज होती की आरोग्य, माणूस सुदृढ आहे याचा अर्थ त्याला कोणत्याही प्रकारचे रोग नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या वेदना किंवा त्रास नसेल तर तो सुदृढ. तर हा माझा भ्रम तुटला, असं नाहीये. तर सर्वांगीण दृष्ट्या आपण त्याच्यात मानस भाव जो आहे त्याचा समावेश आरोग्यामध्ये आहे. हे माझ्यासाठी नवीन होतं. आणि एकूणच हे सत्र मला खात्री आहे की ज्यांनी या सत्रामध्ये सहभाग घेतला असेल त्यांना आपलं जीवन, आपलं जगणं सुकर आणि सुखद करण्यासाठी नक्कीच तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनाचा फायदा होईल. आणि आपण पुन्हा आपण जो विचार केला आहे की याची एक सिरीज करू, पूर्णपणे आयुर्वेद आणि आरोग्य आहार याच्याबद्दल आमची सगळ्यांची समज नीट होणं गरजेचे आहे, ज्याचा आम्हाला आमचं स्वतःचं जगणं चांगलं करण्यासाठी मदत होणार आहे, फायदा होणार आहे. आणि कोरोनामध्ये हे आम्हाला सगळ्यांना नक्कीच लक्षात आणून दिलं आहे की छोट्या छोट्या गोष्टींसाठी दवाखान्यात जाणं याला काही अर्थ नाहीये.
स्वतःच करणं हे जे आयुर्वेदातलं तत्व आहे त्याचा अवलंब आम्हाला करावाच लागणार आहे, हे आता काळाने शिकवलं. तर आपण हे सिरीज म्हणून नक्की चालू ठेवूया आणि हळूहळू मला खात्री आहे की बरीच लोक त्याच्यामध्ये जोडली जातील. आणि आज सहभागी झालेल्या सर्व लोकांना माझी विनंती राहील की आपण आपल्या नातेवाईक मित्रपरिवारातल्या लोकांनाही या सत्रामध्ये सहभागी होण्यास सांगूया आणि हे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं पोहोचेल याचा आपण विचार करूया. आणि धन्यवाद मेघनाताई. पुन्हा आपण पुढच्या आणखी 15 दिवसांनी म्हणजे 2 आठवड्यांनी रविवारीच भेटूयात आणि ह्याच वेळेत भेटूया. ही वेळ माझ्या दृष्टीने योग्य आहे सगळ्यांना. जरी कुणाला काही शंका असतील किंवा वेळेबद्दल किंवा याच्याबद्दल तर तुम्ही चॅट बॉक्स टाकू शकता आपले, किंवा कोणत्या गोष्टींवर तुम्हाला सत्र हवे असेल एखाद्या विषयावर तेही तुम्ही टाकू शकता. त्या दृष्टीने मग आम्हाला सत्राचं नियोजनही करता येईल. तर धन्यवाद ताई. हो, धन्यवाद तुम्हाला पण. आणि पुढच्या वेळेसचं सत्र असेल स्वास्थ्य हेच लक्ष, असं सत्राचं नाव आम्ही ठेवलेलं आहे. चालेल, धन्यवाद. धन्यवाद ताई.